कामगारांना सर्व कायदेशीर सुविधा मिळणार। उपदानाची रक्कम कंत्राटी कामगारांना 8 दिवसात मिळेल। ठाणे महानगरपालिका आयुक्तांचे श्रमिक जनता संघ युनियनला आश्वासन। किमान वेतन भत्ते, भर पगारी रजेचे वेतन, बोनस आणि उपदानाची रक्कम आदी कायदेशीर सोयीसुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू। कंत्राटी कामगारांना वेतन भत्ते देताना प्रत्येक विभागात एक अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून वेतन व सुविधा अदा करताना ठेकेदाराने कसूर केला तर संबंधित अधिकारी यांनी अहवाल सादर करावा आणि तसे न झाल्यास त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात यावे। ही युनियनची मागणी आयुक्त श्री सौरव राव यांनी मान्य केली आहे। तसेच सर्व विभागातील ठेकेदारांना नोटीस काढून कामगारांना दिले जाणारे वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन, गणवेश, रेनकोट, गमबूट आणि ओळखपत्र, पगाराची पावती आदी दिले की नाही याची माहिती मागवण्यात येईल। शिक्षण विभागाचे 8 सफाई कामगारांना उपदानाची रक्कम आठवड्याभरात अदा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले। नवीन जेटिंग गाड्यांवर 18 कामगारांना काम देण्याबाबत सहानुभूतीने विचार करू असं आयुक्त श्री सौरव राव यांनी सांगितलंय। ठाणे महानगरपालिका हद्दीतील सीवर डेथ प्रकरणी मृतकाचे वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलंय। कामगारांच्या मागण्यांबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये। कायद्याने लागू सुविधा पुरवणे बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये असे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले। बैठकीत महापालिका आयुक्त श्री सौरव राव, अतिरिक्त आयुक्त 1 श्री संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 श्री प्रशांत रोडे, लेखा व वित्त अधिकारी श्री दिलीप सूर्यवंशी, उपायुक्त मुख्यालय श्री जी गोदेपुरे, शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री सचिन पवार आणि युनियनतर्फे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, सचिव अजय भोसले आणि कामगार प्रतिनिधी युनियनतर्फे शिक्षण विभाग, सफाई कर्मचारी सुनील दिवेकर, विनायक आंबरे, अर्चना पवार, संतोष देशमुख, रस्ते सफाई कर्मचारी भास्कर शिगवण, पाणी पुरवठा विभागाचे गणेश चव्हाण, भूषण शिंगे, जेटिंग गाडीचे कर्मचारी सूरज वाल्मिकी हे सदस्य उपस्थित होते। कंत्राटी कामगारांना कायम कामगारांसारखे वेतन भत्ते अदा करा। शिक्षण विभागाचे सफाई कामगारांना हिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत काम द्या। जादा कामाचा मोबदला द्यावा आदी मागण्या ही यावेळी मांडण्यात आल्या। आज ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्याबरोबर श्रमिक जनता संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगोळ, महासचिव जगदीश खैरालिया आणि विविध विभागातले आमचे युनियनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थितीत एक मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आयुक्तांनी आमच्या निवेदनातले सर्व मुद्दे समजून घेतले। काही मुद्द्यांवर त्यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत। उदाहरणार्थ कामगार जे 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची ग्रॅज्युएटचा मुद्दा आहे त्याच्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की त्याच्यावर कारवाई ताबडतोब करावी। त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की जर ठेकेदार कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते आणि पगाराची पावती, गणवेश, ओळखपत्र, पावसाळी साहित्य इत्यादी देत नसेल तर त्या ठेकेदारांवर आम्ही कारवाई करू आणि आम्ही सर्व ठेकेदारांना अशी सूचना आदेश आम्ही देणार आहोत अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना। आणि यात अजून एक विशेष निर्णय आज झाला की प्रत्येक विभागाचे वेतन कमी देतात की जास्त देत आहे हे चेक करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचं काम, जबाबदारी ठरवण्याचं काम ते करणार आहेत आणि त्यामुळे कामगारांना ज्या पगार सुविधा ज्या मिळणार आहेत त्याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी ती राहील, हा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर कायम कामगारांसारखे वेतन आणि भत्ते कामगारांना द्यावे अशी मागणी आम्ही लावून धरली। त्याबद्दल थोडासा ते समजून घेण्याचा अजून विचार आहे, तर त्या संदर्भात आता पुढे चर्चेमध्ये अजून त्याच्यावर चर्चा होईल। तिसरा मुद्दा होता की जे कामगार 1 नोव्हेंबरचे इतिवृत्तावर पुढे कारवाई का झाली नाही, तर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विचारला की तुम्ही असं का केलं नाही, तर ते आता नियमितपणे फॉलोअपसुद्धा
त्या गोष्टींचा निर्णय होणार आहे, त्याचा फॉलोअप पण घेतला जाणार आहे. त्याचबरोबर जे 18 कामगार आमचे ड्रेनेज विभागातले 1 तारखेपासून गाड्या बंद झाल्यामुळे त्यांना बसवलेलं आहे, त्या संदर्भात आम्ही आयुक्तांना विनंती केली की त्यांचा कुटुंब आता रस्त्यावर आलेला आहे, तर त्यांना तुम्ही किमान सहानुभूतीने त्यांना रोजगार द्यायला पाहिजे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्यामुळे त्यांचा सहानुभूतीने आम्ही विचार करू, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर जे ड्रेनेजमध्ये जे कामगार काम करतात त्यांना जास्त काही सोयीसुविधा दिलेली नाही आहे, त्याच्याबद्दल त्यांनी ताबडतोब आदेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा जो मुद्दा आहे, कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह आम्ही आयुक्तांकडे धरला आणि त्यांनी आदेश दिलेले की त्या कायद्याच्या प्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण महापालिकेने पाळल्या गेल्या पाहिजे. आणि जे सिव्हर डेथमध्ये ठाणे महापालिकेच्या हद्दीत जे मरण पावले होते त्या सर्व कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने महापालिका पुढे प्रयत्न करणार आहे. असे अनेक प्रश्नांवर चांगली चर्चा झाली आहे. आयुक्तांनी त्याच्यावर भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही धन्यवाद देतो त्यांना. आणि कामगारांचे प्रश्न हे सातत्याने लावून धरण्याचा जो श्रमिक जनता संघाचा जो भाग आहे त्याला कामगारांनी पण साथ दिली आहे, त्याबद्दल कामगारांनाही धन्यवाद देतो. आणि आजची सगळं चांगली झाली.